बघा हे नर्सरीच्या कुंड्यामध्ये बघा गुलमेंदीचे प्लांट होते, भरपूर फुलं दिले. आता बी पकडल्याने झाडं खराब होत आहे. आता मी हे झाडं काढून घेते आणि याच्यात माझ्याकडे छोटे रोपं झाले आहे ना ते भरते. आता मी काय करते, सर्वात पहिले मातीमध्ये आहे ना त्या थोडीशी हळद मिक्स केली, छोटासा असा कागद टाकून, पेपर टाकून, कारण याच्यामध्ये आहे ना आपण सुकलेले पानं टाकू शकतो खाली, कारण त्याच्यामुळे खत पण मिळेल झाडाला. पण आज मी काय केलं, अगदी थोडंसं वर्मी कंपोस्ट, थोडंसं बोन मील आणि थोडीशी निमखली टाकली. आणि छोट्या रोपांना आहे ना हे सर्व न टाकतात फक्त मातीमध्ये लावलं तरी चालेल. पण मला आता थोडासा अनुभव आलेला आहे आणि मी म्हटलं वरून जोपर्यंत मुळ्या खाली पोचत नाही तोपर्यंत झाड थोडं मोठं होईल आणि झाडाला काही होणार नाही, हा विचार करून मी केला आहे. नाहीतर मग साध्या मातीमध्ये लावायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपण रिपोर्टिंगच्या वेळेस खत वगैरे टाकू शकतो. बघा आता असे काही झाडांना पानापासून रोपे तयार होतात, तर काही झाडांना पानापासून रोपे तयार होत नाही. असे वॉटर लिलीचे प्रकार असतात. पण जे पानापासून रोपं तयार होतात ना ते खूप छान आपल्याला रोपे मिळतात, पण ते पावसाळ्यातच जास्त तयार होतात पानावर इतर ऋतूपेक्षा. आणि त्याच्यामुळं हे आपल्याला बघा गांडूळ पण होते, ते थोडेसे काढून मी मातीत टाकणार आहे. कारण माझ्या मातीमध्ये गांडूळ भरपूर असतात, कारण किचन वेस्ट, गार्डन वेस्ट याचा आधीपासून मातीमध्ये उपयोग केलेला जातो. आणि पहिले मी चिकचिक पाणी साचलेली तेच मातीत लावायला सुरुवात केली होती. पण आता बऱ्याचदा मातीची कमतरता असते आणि आजूबाजूने सगळं कॉन्क्रीट झाल्यामुळे माती मिळतच नाही. म्हणून आता नर्सरीतली माती आणलेली आहे, त्या माती झाडं लावलेले होते. आणि बघा आता मी हे झाडं अशा पद्धतीने लावले, फक्त मुळ्या आतमध्ये खोचल्या आणि पानं वर राहू दिले. आणि आता माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे बघा या टबमध्ये मी साईडनं ठेवलेले आहे ते पानं. आणि छोट्या रोपांना बघा आता वर जेव्हा असे शेवाळ वगैरे असं तयार होते ना ते काढत राहावं लागतं, नाही तर रोपे खराब व्हायला लागतात. कारण त्याला जे बघा हे रोप बघा, कारण याच्यामध्ये माती कमी आहे आणि पाणी जास्त साचत आहे, किंवा मग त्या लेवलचं त्याला पाणी ठेवायचं जोपर्यंत रोप आहे. पूर्णपणे जर ते झाकलं गेलं ना त्याच्यावर काय होते, शेवाळ वगैरे जमा होते आणि ते रोप लवकर ग्रो होत नाही, मग ते वरच्यावर काढत राहावं लागते. म्हणून मी काय केलं, आता बघा हे रोप काढून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ठेवते, ज्याच्यात ते फक्त खालच्या साईडनंच आणि वर थोडं पाणी राहील अशा पद्धतीने. नाही तर बघा हे रोप बऱ्याच दिवसाचे रोपं याच्यावर अशा पद्धतीने गाढ तयार होते आणि हे लवकर ग्रो होत नाही, कारण याला सूर्यप्रकाश वगैरे काही मिळत नाही त्याच्यामुळं. आणि हे बघा आता मी काढून केलं. अशी थोडी काळजी जर तुम्ही वॉटर लिलीची घ्याल ना तर महाग वॉटर लिलीसुद्धा आपल्याला महाग पडत नाही, कारण त्याचे आपल्याला काही दिवसानं आपल्याकडे रोपे तयार होते. बघा ज्या वॉटर लिलीचा असा पॉईंट असते तेव्हा बघा असे त्यांना मुळे आणि पानं यायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून नवीन रोपे तयार होते. मी अशा पद्धतीने पानं तोडून ठेवत असते थोड्या दांडीसोबत. ही बघा हे पानं पूर्णपणे प्लेन आहे, हे रोपं तयार होणार नाही. ज्या रोपं तयार होतात त्याच्यावर असं पानावर पॉईंट राहते. हे पण बघा प्लेन पान आहे. प्लेन पानावाले काय होते, आतमध्ये ट्यूबर तयार होते छोटे छोटे. जेव्हा आपण रिपोर्ट करतो ना तेव्हा बऱ्याचदा आपल्याला मिळतात ट्यूबर तयार झालेले, ते असतात जे बल्ब असतात त्याचे छोटे छोटे, ते तयार होतात. आणि बाकीच्या याच्यावर पानापासून तयार होते. हे बघा हे पण प्लेन आहे, हे पण पर्पल कलरमध्येच आहे. आणि ते एक पॉईंट तयार होते ते पण पर्पलमध्ये आहे, दोन आहे असे. आणि त्याला बरेचदा नीलकमल असं पण म्हटलं जाते. आणि हे पण प्लेन पानावाला, याच्या पानापासून होत नाही. थोडीशी माहिती दिली, कसं वाटलं, धन्यवाद.